ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराच्या राज्याची घोषणा करण्याचं कार्य बाप्तिस्मा झालेल्या प्रत्येक व्यक्तीचं आहे. ज्याने ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराच्या मिशन कार्यामध्ये हातभार लावण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. परंतु ज्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी फक्त ऐकलं असेल, कदाचित त्याचा किंवा त्या व्यक्तीचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला नसेल, तरी सुद्धा ख्रिस्ताला ती व्यक्ती आपल्या मनातून हृदयातून आदर्श मानत असेल, विश्वासाने प्रेमाने देवराज्याची घोषणा करत असेल, तरी सुद्धा ती व्यक्ती स्वर्गामध्ये प्रवेश करणार आहे. तरी सुद्धा ती व्यक्ती परमेश्वराला आवडणारी व्यक्ती असते. कारण ती काही वेगळं कार्य करत नाही, तर ती प्रभू येशूला आदर्श मानून त्याच्या पावलावरती पावल ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून देवराज्याची घोषणा करण्यासाठी किंवा परमेश्वराचं कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? केवळ आणि केवळ दोन महत्वाच्या गोष्टीची गरज आहे. एक म्हणजे आपल्याजवळ विश्वास असणे गरजेचं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याजवळ प्रीती असणे गरजेचं आहे. एका बाजूला विश्वास, दुसऱ्या बाजूला प्रीती, या दोघांच्या सामर्थ्याने आपण देवराज्याची घोषणा जेव्हा करतो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट, त्याचा परिणाम चांगलाच होत असतो. आणि जी व्यक्ती ख्रिस्ताला ओळखत नाही पण तरी सुद्धा ख्रिस्ताचं कार्य करत असते, ती देखील परमेश्वराच्या दृष्टीने अगदी मौल्यवान असते, अमूल्य असते. आणि त्याचं जिवंत उदाहरण आजच्या शुभवर्तनामध्ये आपण पाहत आहोत. येशूचा शिष्य योहान येशूकडे येऊन सांगतो की आम्ही कोणाला तरी एकाला व्यक्तीला तुमच्या नावाने भूते काढताना पाहिलं, तुमच्या नावाने महान कार्य करताना पाहिलं, परंतु ती व्यक्ती आपल्या 12 जणांपैकी नव्हती. कदाचित शिष्याला वाईट वाटलं असेल की देवराज्याची घोषणा करण्याचं सामर्थ्य किंवा चांगले महान कार्य करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ परमेश्वराने 12 शिष्याला दिलेलं आहे. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनातील गैरसमज दूर करून त्यांना सांगत आहे, जर ती व्यक्ती आपल्या 12 जणांपैकी नसेल, जरी ती व्यक्ती माझ्या बरोबरीने चालत नसेल, जरी त्या व्यक्तीला मी बोलवलं नसेल, पण ती जी व्यक्ती ती कार्य करत आहे ती माझ्या नावाने कार्य करत आहे, ते काही वाईट कार्य करत नाही, चांगलंच कार्य करत आहे, ख्रिस्ताचं नाव घेऊन करत आहे, आणि म्हणून ती व्यक्ती माझ्या विरुद्ध नाही तर माझ्या बरोबर आहे. आणि जे लोक माझ्या बरोबरीने चालत आहेत ते माझ्या विरुद्ध नाहीच, तेव्हा त्यांचं कार्य करू द्या. या बोलण्याने प्रभू येशू ख्रिस्त एक गोष्ट शिष्याच्या मनातून कार्य काढून टाकत आहे की देवराज्याची सुवार्ता करण्याचं भाग्य प्रत्येक व्यक्तीला आहे, ज्या व्यक्तीचं ख्रिस्तावरती प्रेम आहे आणि ज्या व्यक्तीचं ख्रिस्तावरती विश्वास आहे. अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा हातून महान कार्य नक्कीच घडत असतं. आणि म्हणूनच आपण कुठेही आपल्या मनामध्ये ती गोष्ट आणता कामा नये किंवा ती बाब आणता कामा नये किंवा की देवराज्याची घोषणा करण्याचं कार्य केवळ निवडक लोकांचं आहे, तर नाही, मी स्वतः देखील त्या कार्यासाठी कारणीभूत असला पाहिजे. माझं देखील त्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा असला पाहिजे. आणि म्हणूनच आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया, एक बाप्तिस्मा झालेला ख्रिस्त म्हणून किंवा ख्रिस्ती म्हणून माझं कार्य काय आहे? माझं कार्य सर्वप्रथम म्हणजे प्रेमाने, विश्वासाने त्या ख्रिस्ताच्या मिशन कार्यामध्ये हातभार लावणे. आणि म्हणूनच आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं मिशन कार्य विश्वासाने, प्रेमाने पार पाडत आहोत का? केवळ आणि केवळ ते इतरांचं कार्य आहे, त्यांना निवडलेलं आहे, मला निवडलेलं नाही, ही बाब मनात ठेवून जर आपण आपल्या मिशन कार्याला पूर्ण विराम लावत असेल तर ते चुकीचं आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, आपल्या प्रत्येकाचं कार्य आहे त्या मिशन कार्यामध्ये हातभार लावण्यासाठी. आपल्या प्रत्येकाचं कार्य आहे ख्रिस्त इतरांना देण्यासाठी. आपल्या कार्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्याद्वारे, आपल्या प्रेझेन्सद्वारे. आणि म्हणून आज आपण आपल्या जीवनावरती मनचिंतन करूया की बाप्तिस्मा झालेला ख्रिस्त म्हणून मी काय करत आलेलो आहे, मी ख्रिस्तासाठी काय केलेलं आहे आणि यापुढे मी काय करणार आहे. केवळ मी स्तब्ध आहे का? केवळ मी एका स्टॅग्नेट झालेल्या डबक्याप्रमाणे आहे का, पाण्याप्रमाणे आहे का, किंवा मला वाहत्या नदीप्रमाणे बनायचं आहे? जर आपल्याला वाहत्या नदीप्रमाणे बनायचं असेल, ख्रिस्ताची सुवार्ता इतरांना द्यायचं असेल, तर आपल्यामध्ये विश्वास असला पाहिजे, प्रीती असली पाहिजे. आणि विश्वास आणि प्रीतीच्या सामर्थ्याने आपण आपलं कार्य मोठ्या उत्साहाने, आनंदाने पाडलं पाहिजे. आज ख्रिस्ताची सुवार्ता पसरवण्यासाठी परमेश्वराने आपल्याला भरभरून यश द्यावं, आपलं सामर्थ्य द्यावं, आपल्याला कृपा द्यावी, शक्ती द्यावी. म्हणून आज आपण विशेष
प्रार्थना व सामर्थ्य मागूया. आमेन.